तर मग छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि पुणे यांचा संबंध कसा येतो थोडं का? आता पुण्याची जहागिरी होती. म्हणजे शहाजी महाराज जेव्हा आदिलशाहीमध्ये होते, तेव्हा त्यांना 2 प्रदेश जहागिरी म्हणून मिळालेली होती. एक म्हणजे सुपे परगणा, मग पुणे परगणा आणि मग बंगलोरचा सगळा भाग. तर ती जहागिरी वाटण्यासाठी मग एक बंगलोरची जहागिरी त्यांनी स्वतःकडे ठेवली होती आणि मग पुण्याच्या जहागिरीकडे लक्ष देण्यासाठी म्हणून आपल्यातर्फे शिवाजी महाराज, माँसाहेब होत्या किंवा अजून काही 4-5 लोकं शिवाजी महाराजांबरोबर पाठवून दिलेले होते, की जेणेकरून जहागिरीची व्यवस्था सांभाळली जाईल. मग त्यामुळे शिवाजी महाराज ती जहागिरीची व्यवस्था सांभाळण्यासाठी म्हणून पुण्यामध्ये आले. पुण्यामध्ये त्यावेळी सुरुवातीचा मुक्काम त्यांचा खेड शिवापूरला होता. तिथे एक वाडा होता आणि नंतर मग लाल महाल बांधला, तो कसबा पेठेत बांधला आणि मग तिथनं कारभार करायला सुरुवात केली. पण ते काही फार राहिले नाहीत. नंतर लगेच 16व्या वर्षी शपथ घेतल्यानंतर सगळं चालूच झालं. राजगड तोरडा आणि मग राजधानी राजगडला हलवली. पुण्यामध्ये फार काळ नसतील झाले, पण सुरुवातीची 16 वर्ष त्यातले पण 2-3 वर्ष ते बंगलोरलाच आपल्याकडे दिसतात. पण इनिशियल काही स्टेज पुण्यामध्ये होते ते काही वर्ष.